अरे यार, 3 दिवसांची सुट्टी मिळते, काहीतरी प्लॅन करूया. अजितने पाणी भरत म्हटलं. ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये लंच दरम्यान ही चर्चा सुरू झाली. सोमवारी क्लायंटची सुट्टी असल्याने 3 दिवसांचा लांब विकेंड मिळत होता. हळूहळू विषय फिरत ट्रिप प्लॅनकडे गेला. कोकण बीचला जाऊया का? राजेशने उत्साहाने विचारलं. समुद्र, सी फूड आणि सनबाथ. काय भन्नाट आयडिया आहे. सगळ्यांनी लगेचच होकार दिला. पण प्रश्न होता, कसं जायचं? सरकारी बसने जाऊया का? कोणीतरी सुचवलं. सरकारी बस? डोकं ठिकाणावर आहे का? अजितने लगेच उत्तर दिलं. प्रायव्हेट ट्रॅव्हलर बेस्ट राहील. प्रवासही मजेशीर होईल. मेघाने सुचवलं. धीरजने लगेच रमेशचं नाव काढलं. त्याची ट्रॅव्हलर चांगली आहे आणि तो विश्वासूही आहे. एका फोनमध्ये रमेशला फिक्स केलं गेलं. ही ट्रिप आठवणीत राहणारी आहे, संजना हसत म्हणाली. सगळ्यांनी तयारीला सुरुवात केली. कुठून जायचं, कुठे थांबायचं आणि वाटेत काय काय बघायचं सगळं ठरलं. पण आम्हाला तेव्हा हे माहीत नव्हतं की ही ट्रिप आपल्याला फक्त समुद्रापर्यंतच नाही, तर एका अनोख्या आणि अद्भुत कहाणीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि इथूनच आमची खरी गोष्ट सुरू होते. आमचा प्रवास सुरू झाला होता. खिडकीतून येणारी हवा प्रवासाला आणखी खास बनवत होती. जसे जसे आम्ही शहरापासून दूर जात होतो, तसे आजूबाजूचे दृश्य बदलत होते. इमारतींच्या जागी हिरवीगार झाडं आणि डोंगर दिसू लागले. दुपार होताच गाडीमध्ये थोडी शांतता पसरली. सूर्याची सोनेरी किरणं खिडकीतून डोकावत होती. आता वातावरणात गारवा जाणवायला लागला होता. मी ठरवलं, थोडा वेळ डोळे मिटून आराम करावा. गाडीचं इंजन अजूनही आपलं ठरलेलं गाणं गात होतं आणि हळूहळू माझ्या डोळ्यांवर झोपेचा ताबा येत होता. काही वेळाने अचानक एक जोरदार धक्का बसला. डोळे उघडताच माझी झोप उडाली. मी पाहिलं, गाडी थांबली होती. आतलं वातावरण थोडं विचित्र होतं. सगळे कुठे गेले होते? गाडीमध्ये एक अनोळखी शांतता पसरली होती. याच्या आधी मी बाहेर डोकावलं असतं, तेवढ्यात सगळे परत आले. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा ताण आणि भीती स्पष्ट दिसत होती. ड्रायव्हर रमेशही खूपच अस्वस्थ वाटत होता. काय झालं? बाहेर का गेलास? मी विचारलं, पण माझा आवाज जरा अडखळल्यासारखा वाटत होता. माझ्या मित्राने हळू आवाजात सांगितलं, तिथे एक मोठा अपघात झाला होता. सगळं ठीक आहे ना? माझा आवाज थकलेला वाटत होता. जणू काहीतरी वाईट घडणार आहे. नाही, तो म्हणाला. सगळे लोक जागेवरच मेले. एका ट्रकने त्यांच्या गाडीला जोरात धडक दिली आणि हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीन सरकली. शरीरावरच्या घामाने पाठीत एक थंडगार काटा सरकला. घटनास्थळीची हलचल, रुग्णवाहिकांचे सायरन आणि मदतीचे आवाज, हे सगळं जणू भीतीला आणखीच वाढवत होतं. आमचा प्रवास पुढे सुरू झाला, पण ते दृश्य सतत डोळ्यासमोर उभं राहिलं. जो झोपेचा आराम आता मला मिळत होता, तो खूप दूर निघून गेला होता. माझं मन फक्त त्या अपघाताच्या आठवणीत अडकून पडलं होतं. गाडीचा आवाज आणि मित्रांची मस्ती आता त्रासदायक वाटू लागली. प्रवास चालू होता, पण आता माझ्यासाठी तो पहिल्यासारखा राहिला नव्हता. आमच्या प्रवासाचा खरा आनंद माझ्या मित्रांमध्ये आहे. प्रत्येकजण वेगळ्या स्वभावाचा आहे आणि स्वतःची एक अनोखी गोष्ट घेऊन येतो. अजित, आमच्या ग्रुपमधला सगळ्यात हुशार मुलगा. नुकतंच त्याने एक जबरदस्त नवीन गाडी घेतली आहे, ज्यामुळे ऑफिसमध्ये अक्षरशः चर्चा रंगली आहे. त्याच्या आईवडिलांना त्याचा अभिमान आहे. संजना, जी नेहमी शांत असते आणि आपल्या मनातील भावना स्वतःपुरताच ठेवते. तिला अजितवर क्रश आहे, पण ती योग्य वेळेची वाट पाहते. कदाचित हा कोकण बीचचा प्रवास त्या क्षणासाठी योग्य असेल. राजेश, जो नेहमी परफेक्ट पार्टनरच्या शोधात असतो. PGमध्ये राहणारा राजेश कायमच त्याच्या डेटिंगच्या गोष्टी सांगत असतो, ज्या कधी आम्हाला खूप हसवतात, तर कधी आम्ही विचार करतो की हा कधी सेटल होणार. साक्षी, जिचं आयुष्य आधीच ठरलेलं आहे. तिचं लग्न ठरलं आहे आणि ती लवकरच तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबत UKला शिफ्ट होणार आहे. कदाचित आमच्यासोबत ही तिची शेवटची ट्रिप असेल. मेघा, जी नुकतीच मॅनेजर झाली आहे.
तिच्या मेहनतीचं आणि समर्पणाचं हे फळ आहे. पण ती कधीच स्वतःला इतरांपेक्षा मोठं समजत नाही आणि नेहमी सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण वागणूक ठेवते. धीरज आमच्या ग्रुपमधला सगळ्यात विश्वासू माणूस. तो सिनियर असला तरी कधीही कोणावर आपली रुबाब दाखवत नाही. सगळ्यांना समान वागणूक देतो आणि गरज पडली तर नेहमी मदतीसाठी पुढे येतो. आणि मग मी, एक साधासुद्धा मुलगा, फार काही खास नाही, पण मला वाटतं मी खूप नशीबवान आहे की मला असे मित्र मिळाले. या प्रवासाचा सगळ्यात खास भाग म्हणजे रमेश भाऊ, आमच्या गाडीचे ड्रायव्हर. नुकतंच त्यांच्या घरी एक गोड मुलीने जन्म दिला आहे. त्यांच्या डोळ्यांमध्ये आनंद आणि अभिमानाची चमक होती. त्यांनी आम्हाला आपल्या मुलीचे फोटो दाखवले आणि त्यांच्या त्या आनंदात आम्हीही सामील झालो. त्यांच्या मजेशीर आणि विश्वासू स्वभावामुळे आमचा हा प्रवास आणखी खास बनला होता. आम्ही सगळे कामाच्या ताणतणावापासून दूर एक मस्त आणि मजेशीर वीकेंड साजरा करण्यासाठी एकत्र आलो होतो. आमची गाडी कोकणच्या जमिनीवर येऊन पोहोचली. जुन्या ब्रेक्सच्या आवाजावरून समजलं की आपण कुठेतरी शांत, दूरच्या ठिकाणी पोहोचणार आहोत. गाडीतून उतरताच गार समुद्री वाऱ्याने आम्हाला वेढलं. त्या हवेत ताजगी होती, पण त्याचबरोबर एक विचित्र अस्वस्थताही होती. ड्रायव्हरने हाताने खुणवलं. आमच्या समोर दिसणाऱ्या घरांपैकी तिसऱ्या घरात थांबण्याचा सल्ला दिला. कदाचित तो त्यांना ओळखत असावा. ते घर एक जुनं, मोडकळीस आलेलं बंगलं होतं, जे समुद्राच्या काठावर उभं होतं. आजूबाजूची घरं सुनसान आणि निर्जन होती. सूर्य मावळायला निघाला होता आणि त्याच्या हलक्या प्रकाशाने त्या सुनसान घरांच्या सावल्या आणखी भेसूर दिसत होत्या. काही घरं तर पूर्णपणे रिकामी वाटत होती, जणू वर्षानुवर्ष तिथं कोणीही आलेलं नव्हतं. खिडक्या तुटलेल्या होत्या किंवा लाकडांनी बंद करण्यात आलेल्या होत्या. त्या बंगल्यातून समुद्रापर्यंत एक लहानशी वाट जात होती, जी लाटांच्या आवाजाचं आणि गार वाळूचं आश्वासन देत होती. अजित पुढे सरकत दरवाजापर्यंत पोहोचला. लाकडाचा दरवाजा. त्याने हलकासा दाब दिला आणि तो चरचर असा आवाज करत हालायला लागला, जणू तो आता तुटणारच होता. आम्ही सगळे चुपचाप उभे होतो, एकमेकांकडे पाहत. थोड्या वेळाने त्या दरवाजाच्या आतून एक हलकीशी प्रकाशाची रेष बाहेर आली आणि त्याच प्रकाशात एक वृद्ध माणूस बाहेर आला. बिना जास्त बोलता त्याने फक्त हाताने इशारा करून आम्हाला आत बोलवलं. आतलं वातावरण काहीतरी विचित्र होतं. भिंतीवर लटकणाऱ्या तस्विरी कमी प्रकाशात आणखी भयानक दिसत होत्या. असं वाटत होतं जसं ही जागा तिच्या जुन्या काळच्या ओझ्यांखाली दबून गेली आहे. दमलेल्या अवस्थेमुळे आम्ही सगळे आपापल्या जागेवर बसून राहिलो. काहीजण सोफ्यावर बसले तर काहींनी जमिनीवरच स्थान घेतलं. खाण्याचं तर नंतर बघू, पण मी इतका थकलो होतो की खाणं टाळलं आणि एका कोपऱ्यात जाऊन शांतपणे आराम करायला बसलो. या जुन्या जागेत असं वाटत होतं जणू इथल्या मोडक्या फर्निचरलाही त्याच्या गोष्टी सांगायच्या होत्या. खोलीतल्या हवेतही जुन्या काळच्या आठवणी ताज्या वाटत होत्या. खिडकीतून बाहेर पाहिलं तर चंद्र उगवला होता. रस्त्यांवर पसरलेल्या लांबसडक सावल्या जणू एखाद्या अज्ञात हातासारख्या दिसत होत्या. या शांत क्षणांमध्ये असं वाटत होतं जणू या वाड्यात काहीतरी रहस्य दडलेलं होतं, जे काळाने विस्मृतीत टाकलं होतं. ही जागा आपल्या एकाकीपणाच्या मागे न सांगितलेल्या गोष्टी आणि गूढ कथा लपून बसली होती. एका कोपऱ्यात कोळ्यांचं जाळं होतं आणि भिंतीजवळ मुंग्यांची रांग माझ्या भीतीला आणखीच वाढवत होती. अचानक माझं लक्ष एका जुन्या फोटोकडे गेलं. त्यावर धूळ जमलेली होती, पण तरीही काहीतरी होतं, ज्यामुळे मी त्याच्या जवळ गेलो. हळूच ती धूळ साफ केली आणि पाहिलं. ते एका कुटुंबाचं धूसर चित्र होतं. त्या चित्रात त्या वृद्ध माणसासोबत एक पुरुष आणि एक स्त्रीसुद्धा होती. रात्र झाली होती आणि जसं जसं रात्र गडद होत चालली होती तसं तसं घरातले वातावरणही विचित्र होत चाललं होतं. पण माझे मित्र मात्र मजा करत होते. त्यांना काहीच त्रास होत नव्हता. कदाचित मी एकटाच होतो जो काहीतरी विचित्र अनुभवत होतो. रात्रीचा अंधार आता अजूनच गडद होत चालला होता आणि मी झोपायचा प्रयत्न करत होतो, पण काही केल्या झोप लागत नव्हती. सगळेजण गाढ झोपले होते, पण मी त्या भुतिया छायांच्या विचारात हरवून गेलो होतो. मी त्या जुन्या धुळीनं माखलेल्या सोफ्यावर उशिरापर्यंत चुळबुळ करत राहिलो. अचानक मला एखाद्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. कोणाच्या घरात एखादं मूल रडत असेल
असं समजून मी तो आवाज दुर्लक्ष केला. पण नंतर मला असं वाटलं जणू माझ्या खोलीच्या गलियारात कोणीतरी चालत होतं. घाबरून मी ती जुनी फाटकी रजाई कसून अंगावर ओढली. खिडकीतून येणाऱ्या त्या थंडगार वाऱ्यापासून आणि त्या आवाजांपासून लांब राहण्याचा मी प्रयत्न करत होतो. तरीही माझी बेचैनी काही केल्या कमी होत नव्हती. आता मला एका बाईचा आवाज आला. ती रडत रडत मध्येच हसत होती. शेवटी तुम्ही पण माझ्याकडे आलास. ती हसत म्हणाली. आता मी इतका घाबरलो की माझे हात पाय थंड पडले आणि मला हालचाल करता येत नव्हती. मला आठवत नाही की केव्हा माझे डोळे लागले आणि रात्र संपून दिवस उजाडला. पण त्या अज्ञात रहस्यांबद्दलचा माझा भयंकर विचार अजूनही संपला नव्हता, जे आता मला जागेपणी सामोरं जाण्यासाठी तयार होते. सकाळचा सूर्य पूर्ण ताकदीने चमकत होता आणि आम्ही आमच्या ट्रिपची खरी सुरुवात करण्यासाठी तयार होतो. जसं आम्ही समुद्राकडे निघालो तसतशी सूर्याची किरणं आणि लाटांचे आवाज आम्हाला आपल्यामध्ये सामावून घेत होते. समुद्र किनाऱ्यावर पोहोचल्यावर असं वाटलं जणू वेळ स्थिर झाला आहे. लाटांमध्ये उड्या मारताना आम्ही सगळेजण आनंदात हरवून गेलो होतो. कुणाच्या चेहऱ्यावर हसू होतं तर कुणाच्या डोळ्यात शांती होती. सगळंच खूप सुंदर आणि परिपूर्ण वाटत होतं. काहींना लाटांमध्ये धीर मिळत होता, काहीजण त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी धैर्य मिळवत होते, तर काहीजण आपला आनंद सागरासोबत शेअर करत होते. आणि मी फक्त उभा होतो, हे सर्व बघत होतो आणि विचार करत होतो की हे क्षण किती खास आहेत. अचानक माझी नजर एका माणसावर पडली. कदाचित तो मच्छीमार होता. त्याच्याकडे एक छोटीशी बोटही होती. मी त्याच्याकडे जाऊन त्या घराबद्दल विचारण्याचा प्रयत्न केला, पण नंतर खूप उशीर झाल्यामुळे सर्वजण परत जायला निघाले. वाळू आमच्या कपड्याला चिकटली होती. ओल्या कपड्यात आम्ही परत रूमवर आलो. आता परत जायचे होते. आम्ही सर्वजण आपापल्या वस्तू गोळा करून जायच्या तयारीला लागलो. हा दिवस जितका विशेष आणि आनंददायी होता तितकाच रहस्यमय होता आणि आता त्या सुंदर आणि विचित्र जागेला निरोप द्यायची वेळ आली होती. पण असं वाटत होतं की प्रवास इथं संपला नव्हता. काहीतरी अजून बाकी होतं. आपण केअरटेकरला पैसे दिले पाहिजेत, अजितने हळू आवाजात म्हटलं. पण पैसे द्यायला तो म्हातारा माणूस तिथं नव्हता. पैसे न देता आपण कसं जाऊ शकतो? सनिकाने थोडंसं चिंतेने विचारलं. मेघा म्हणाली, कॅश टेबलवर ठेवून देऊ. जेव्हा तो येईल तेव्हा घेईल. आम्ही सगळ्यांनी मान हलवून होकार दिला. पैसे जमा करून एका जुन्या डायनिंग टेबलवर ठेवले. त्यासोबत एक छोटंसं नोट लिहिलं, ज्यात आम्ही त्यांच्या आदरातिथ्याबद्दल धन्यवाद दिले होते. घराबाहेर पडताना आमची पावलं जरा जडसर झाली. सगळ्यांचं मन कसं तरी झालं होतं. काहीतरी विचित्र नाही वाटत? धीरज म्हणाला. त्याच्या आवाजात काळजी स्पष्ट दिसत होती. सनिकाने म्हटलं, कदाचित जुनं घर आहे, मनाशी खेळ करत असेल. पण आम्हाला सगळ्यांना वाटत होतं की हे फक्त मनाचा खेळ नव्हता. आजूबाजूची शांत सुनसान घरं, मिचकणाऱ्या लाईट्स आणि आमची अस्वस्थता यामुळे वातावरण अजूनच रहस्यमय बनलं होतं. जसे आम्ही गाडीपर्यंत पोहोचलो, मी एकदा मागे वळून त्या घराकडे पाहिलं. मनात खूप प्रश्न होते, पण उत्तर मात्र नव्हते. असं वाटत होतं जणू ते घर शांतपणे मला परत बोलवत होतं. गाडीजवळ पोहोचताच अजून एक विचित्र घटना घडली. गाडी सुरूच होत नव्हती. जणू तीही आम्हाला थांबवायचा प्रयत्न करत होती. ड्रायव्हर रमेशने खूप वेळा प्रयत्न केला आणि शेवटी इंजनने आवाज दिला. गाडी हळूहळू रस्त्यावर पुढे सरकली. मी पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं, पण आता सगळं धूसर झालं होतं. काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. प्रवासादरम्यान गाडीमध्ये शांतता होती. प्रत्येकजण आपल्या विचारात हरवलेला वाटत होता. सगळ्यांच्या मनावर जणू एक न सांगितलेला भार होता. गाडीचं इंजन हळू आवाज करत चालू होतं, पण हळूहळू तो आवाजही कानांपासून दूर होत गेला. माझे डोळे जड झाले आणि मला डुलकी लागली. यात्रेची सुरुवात रोमांचक होती, पण आता सगळं वेगळं वाटू लागलं होतं. थोड्याच वेळात अचानक एक धक्का बसला आणि मी दचकून जागा झालो. गाडीमध्ये मी एकटाच होतो. डोळे उघडल्यावर असं वाटत होतं की काहीतरी वाईट घडल्याचा विचार अजूनही मनात घर करून बसला आहे. मला वाटलं बाहेर जाऊन बघायला हवं. हवेत एक विचित्र अस्वस्थता आणि तणाव पसरलेला जाणवत होता. समोर लोकांची गर्दी जमली होती. मी हळूहळू त्या गर्दीकडे जाऊ लागलो. काहीतरी फार मोठं बिघडलं होतं हे स्पष्ट दिसत होतं, पण नक्की काय झालंय ते कळत नव्हतं. मी माझ्या मित्रांना शोधण्याचा प्रयत्न केला,
पण कोणीच दिसत नव्हतं. गर्दीकडे पोचलो तर पाहतोय की एक ट्रॅव्हलर पलटलेली होती, आमच्या ट्रॅव्हलरसारखी. जवळ उभ्या एका माणसाला विचारलो, इथे काय झालं? त्याने मात्र काहीच उत्तर दिलं नाही. मनात विचारांचा गोंधळ चालू होता. ही तीच घटना आहे का? एकाच जागेवर एकाच प्रकारे असं दोनदा कसं घडू शकतं? जेव्हा आम्ही कोकणाला जात होतो तेव्हाही असाच प्रकार घडला होता. मी पुरता संभ्रमात पडलो होतो. मनातल्या विचारांच्या वावटळीने माझं डोकं अक्षरशः सुन्न झालं होतं. मी काहीतरी विचित्र स्वप्नात अडकलोय का? उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत मी आजूबाजूला पाहिलं, पण सगळंच वेगळं, अनोळखी आणि गोंधळलेलं वाटत होतं. थोडी हिंमत करून मी पलटलेल्या गाडीजवळ गेलो. भीती आणि कुतूहल दोन्ही गोष्टी मला तिथे ओढत होत्या. गाडीची अवस्था इतकी खराब होती की आत काय आहे हे पाहणंही अवघड होतं. मी आणखी पुढे वाकलो, कदाचित आत डोकावण्यासाठी, आणि तेव्हाच जमिनीने माझ्या पायाखालून साथ सोडली आणि मी खाली कोसळायला लागलो. पडताना माझ्या डोळ्यासमोर जुन्या आठवणींची मालिकाच उघडायला लागली. ती गूढ रात्र, समुद्रकिनाऱ्याची ती भयान शांतता आणि मित्रांनी भरलेल्या गाडीमधील मजामस्ती. मी कोसळतच राहिलो आणि अचानक एक जोरदार धक्का बसला आणि मी जमिनीवर कोसळलो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा पाहिलं की मी एका अजबच्या जागी होतो. ती जागा खरी आणि अलौकिक यांचा विचित्र मिलाप होती. आजूबाजूला सगळीकडे रक्त पसरलेलं होतं. नीट पाहिलं तर तिथे आमचा ड्रायव्हर रमेश होता. तोच रमेश ज्याने त्याच्या मुलीच्या जन्माच्या आनंदात आम्हाला तिचे फोटो दाखवले होते. पण आता तिथे तो बेशुद्ध पडलेला होता. कदाचित त्याने शेवटचं आपल्या मुलीला पाहिलं असावं. आजूबाजूला नजर फिरवली तर दिसलं की माझे मित्र वेगवेगळ्या ठिकाणी पडले होते. तेच मित्र जे काही वेळापूर्वी हसत खेळत होते. पण आता त्यांना पाहून असं वाटत होतं जणू ते कधीच परत घरी जाणार नाही. मग अचानक माझं लक्ष स्वतःकडे गेलं. मीही तिथेच पडलो होतो. भीतीची एक लहर माझ्या आत धावली. हे सगळं कसं होऊ शकतं? हे असं होणं तर शक्यच नाही. आम्ही सगळे एक आनंदी ट्रिप संपवून घरी परतणार होतो. पण आता सगळं संपलेलं होतं. मी एकदम गमावलेलो होतो. असं वाटत होतं की मी एखाद्या स्वप्नात अडकलेलो होतो. जागे असतानाही काहीच समजत नव्हतं. जेव्हा मी त्या ठिकाणावरून बाहेर आलो आणि गाडीकडे जाण्यास निघालो तेव्हा पाहिलं की आमची गाडी तिथं नव्हती. चारही बाजूला नजर फिरवली आणि पाहिलं की त्या अपघातात समाविष्ट झालेले लोक हळूहळू गायब होत होते. ती वेळ काहीतरी अशी होती जणू धुंदीच्या मागे काही सत्य उघड होण्याची अनुभूती. खरं तर आम्ही कोकणला जात असताना एका गाडीचा अपघात झाला होता आणि त्यात सर्व लोक ठार झाले होते. ती दुसरी कोणाची नसून आमचीच गाडी होती आणि आमचा कोकणचा प्रवास तिथेच संपला होता. आणि हा प्रवास एका अपघाताचा भाग बनला होता. त्यानंतर जे काही घडले, जसे कोकणमध्ये पोहोचणं, ड्रायव्हर रमेशच्या त्या घरात थांबण्याचा सल्ला देणं, ती काळी रात्र आणि रात्री येणारी आवाजे, समुद्रात मजा करणं, विचित्र घटना, हे सर्व आम्ही नाही तर आमच्या आत्म्यांनी अनुभवली होती. आता मला समजायला लागलं होतं की आमच्यासोबत काय घडलं होतं. कदाचित आमच्या आत्म्यांना कोकणचा अपूर्ण प्रवास पूर्ण करायचा होता. नीट विचार करत मला हे सर्व समजायला लागलं. एक प्रवास ज्यात मित्रत्व, हसू आणि जीवनाच्या छोट्या छोट्या आनंदाचा समावेश होता. मला असं वाटायला लागलं की आम्ही फक्त एक ठिकाण नाही तर आमच्या संपूर्ण प्रवासाच्या त्या भागाला सोडून जात होतो. सगळं गायब होत चाललं होतं आणि हे त्या शांततेचं प्रतीक होतं जी आम्हाला अखेर मिळाली होती. ते सुनसान विरांघर, तो वयस्कर माणूस, रात्री ऐकू येणाऱ्या त्या बाळाचं रडणं आणि अचानक येणाऱ्या त्या बाईचा आवाज, हे सगळं खरं होतं का? की हे फक्त माझ्या विचारांचा परिणाम होता जो मी त्या अनोळखी ठिकाणी कारण शोधत होतो? कदाचित काही रहस्य अशी असतात ज्यांचं उत्तर आपल्याला या जगात नाही तर ते समजून घेण्याची संधी आपल्याला तेव्हा मिळते जेव्हा आपण या जगातून निघून जातो.